नमस्कार मित्रांनो, मी रोशन गर्देकर कोकणातील सुंदर लाडगर गाव आहे यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत करतो। आज श्री रामनवमी आहे आणि सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। आजची व्हिडिओ ही प्रभुवाडीमधील श्री प्रभू रामाच्या उत्सवाची असणार आहे आणि हा उत्सव कशाप्रकारे साजरा केला जातो हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हा उत्सव पाहताना तुम्हाला खूप मजा येणार आहे। तसं पाहायला गेलात तर कोकणातील सर्वच मंदिरे हे खूप सुंदर आहेत, परंतु दापोलीतील प्रभुवाडीमधील श्री प्रभू रामाचं मंदिर सर्वांना आकर्षित करते। आज मी या मंदिरात आलो आहे आणि या मंदिरात श्रीरामाचा उत्सव साजरा करण्यात येत आहे आणि खरोखर या मंदिरातील सर्व रामभक्त हा कार्यक्रम मोठ्या उत्सवात जल्लोषात साजरा करताना आपल्याला दिसत आहेत आणि ढोल ताशाच्या पथकात इथे रथोत्सव आपल्याला पाहायला मिळत आहे। खरोखर खूप मजा आहे। कोकणातील उत्सव आपल्याला खूप साऱ्या आठवणी आपल्याला देऊन जातो आणि खरोखर आपल्याला आपण अयोध्यात असल्याचा आपल्याला इथे खरोखर इथे भास होत आहे।
श्री प्रभुरामाचा जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर आपल्याला इथे रथ निघताना दिसत आहे आणि या रथात प्रभुरामाची मूर्ती बसवून हा रथ दापोली शहरातून फिरवला जात आहे. आणि या रथोत्सवात आपल्याला ढोल ताशाचा गजर पाहायला मिळत आहेत आणि या ढोल ताशाच्या गजरात आपल्याला संपूर्ण दापोली नगरी दुमदुमलेली पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर पारंपरिक ढोल ताशा सनईचा सुरात तसेच आपल्याला भजन म्हणतानाही दिसत आहेत. आणि आपल्याला या मंदिरात भजनाचा कार्यक्रम देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप लहान छोटी छोटी मुले आणि महिला इथे छान प्रकारे भजन सादर करताना आपल्याला दिसत आहे. आणि आपल्या या सुंदर वाणीने येथील राम भक्तांचे इथे मनोरंजन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खरोखर आपल्याला हा सोहळा एक अनुभव आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. माझे पुण्य आज मी दत्त गुरु
तर मित्रांनो, दापोलीतील प्रभुवाडीमधील श्रीरामनवमी उत्सवाची व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेला आहे. खूप छान प्रकारचं इथे आपल्याला इथे वातावरण पाहायला मिळत होते. सर्व भाविक भान अर्पून या रथोत्सवात आपल्याला सामील होताना दिसत होते आणि खरोखर खूप मजा होती. ढोल ताशाच्या सुरात, गजरात आपल्याला इथे रथोत्सव पाहायला मिळाला होता. भजनाचा कार्यक्रम देखील आपण छान प्रकारे इथे पाहिला होता. तर मित्रांनो, ही श्रीरामनवमी जन्मोत्सवाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ जेवढी शेअर करता येईल तेवढी शेअर करा. धन्यवाद.